सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची विठ्ठल
अकल्प आयुष्य भावी तया अकल्प आयुष्य भावे तया अकल्प आयुष्य भावी तया अकल्प आयुष्य भावे तया माझिया सकळा हरिच्या माझिया सकळा हरिच्या माझिया सकळा हरिच्या अकल्प आयुष्य भावी तया अकल्प आयुष्य भावे तया अकल्प आयुष्य भावे तया माझिया सकळा हरिच्या माझिया सकळा हरिच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी कल्पनेची बाधा न हो कोणी कल्पनेची बाधा न हो कोणी का संत मंडळी तुझे आजो संत मंडळी तुझे आजो अहंकाराचा वारा न लागो राजसा 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 आयुष्मदासा भाविका आयुष्मदासा भाविका माझी आयुष्मदासा भाविका कल्पनेची बाधा न हो कोणी 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 संत मंडळी सुखिया संत मंडळी सुखी आसो संत मंडळी सुखी आसो रामामणी तया असावी कल्याण रामामणी तया असावे कल्याण रामामणी तया असावी कल्याण रामामणी तया असावे कल्याण राममुखी निधान पांडुरंग राममुखी निधान पांडुरंग राममुखी निधान पांडुरंग रामामणी तया असावी कल्याण रामामणी तया असावे कल्याण रामामणी तया असावी कल्याण रामामणी तया असावे कल्याण राममुखी निधान पांडुरंग राममुखी निधान पांडुरंग राममुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणी कल्पनेची बाधा न हो कोणी कल्पनेची बाधा न हो कोणी बाधा न हो कोणी मंडळी सुखिया सो मंडळी दुखी आजो संत मंडळी दुखी आजो
कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा जिया सकळ
मंडळी सुखी असो ही संत
अकल्प आयुष्य भावे तया कुळा. बेस द्या. हॅलो, आवाज द्या. अकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. नामा म्हणे तया असावे कल्याण, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, मज हृदयी सद्गुरु. जेने तारिलो हा संसार पुरू, मनोन विशेष अत्यादरू विवेकावरी. श्री संतांची या माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो संभाळा, उत्तरी बाळले अंतरी प्रेम सुख. विठाला अकल्पा विश्व भावी तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाला जे 4 स्तंभ लाभले, भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि शांती. याच्यापैकी भक्तीचा जो मूर्तिमंत अवतार आहे, जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अगोदरचा जो अवतार आहे, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. असे संत श्रेष्ठ भगवंताचे लाडके भक्त श्री नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा अगदी मला वाटतं जवळ सर्वांच्या पाठांतरामधला अभंग आहे. नसल पाठ तर मला वाटतं कमीत कमी कानपट तरी असावा. आणि ज्याच्या अभंग हा कानपट बी नसेल तर त्याचं कानपट बी हाणावं. एवढा सोपा अभंग कानपट बी नाही म्हणलं, मग त्याचा कानपट हाणायला काय अडचण आहे. गोड अभंग आहे. आणि या अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, लक्ष द्या. उशीर झालाय त्याच्यामुळे आता बाकी कशाकडे वेळ दिलेला नाही, प्रस्तावना लांबवत नाही. या अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, या अभंगामधून भगवंताचे लाडके भक्त नामदेव महाराज आपल्या भगवंताकडं एक लढिवाळपणाची मागणी करतायत. ती मागणी अतिशय दिव्य मागणी आहे. मागणीचे अभंग काही कमी नाही आहेत, प्रकरणं भरपूर आहेत. पण आजचा जो अभंग आहे आणि याच्यातली जी मागणी आहे ती इतर मागणीपेक्षा एक विशेष मागणी आहे. विडाला आता या मागणीला मी विशेष मागणी का म्हणतोय. मागणी पर अभंग म्हटलं की वेगवेगळे अभंग, वेगवेगळे संत, वेगवेगळ्या मागण्या. पण आजची मागणी जरा विशेष रूपाने आहे. काय विशेष रूपाने आहे आलं लक्षामध्ये. त्याचं कारण असं आहे, आजच्या अभंगामध्ये नामदेव महाराजांनी देवाकडे जे मागणं मागितलंय का त्याचं खास वैशिष्ट्य असं आहे, हे जे मागितलंय ते स्वतःसाठी नाही, कुणासाठी तरी दुसऱ्यासाठी. आलं लक्षामध्ये. मागणीमध्ये प्रकार.
एक आपली पर्सनल मागणी असते, बरोबर आहे की नाही? काम सुद्धा मागायला जात असताना काही कामं पर्सनल असतात आणि काही कामं सार्वजनिक असतात. मला वाटतं मोठी माणसं पर्सनल कामापेक्षा सार्वजनिक कामाला अगोदर महत्व देतात. विठाला विठाला. आणि खरं सांगतो मी तुम्हाला, मोठ्या माणसाकडे काम मागायला जात असताना पर्सनल वैयक्तिक काम मागण्यापेक्षा, आपलं वजन जर तिथं पडावं वाटत असेल ना, वैयक्तिक काम मागण्यापेक्षा कसं काम मागं जावं? दुसऱ्याच्या कल्याणाचं, समाजाच्या हिताचं आणि सार्वजनिक जर तुम्ही मागितलं ना मोठ्या माणसाकडं, महाराज तुमचं तिथं वजन वाढतं. आणि तुम्ही समाजाचा विचार न करता तुमचं जर तिथं मांडित असताल ना महाराज, तुमची किंमत कमी होते. विठाला. याला शास्त्रामध्ये एक व्यष्टी मागणी आणि एक समष्टी मागणी म्हणतात. व्यष्टी म्हणजे आपली वैयक्तिक आणि समष्टी म्हणजे सगळ्यासाठी. ऐका बरं, आपण देवाकडे मागतो, पण आपण मागत असताना आपण आपल्यासाठी मागतो का जगासाठी मागतो? खरं बोला बरं. आपण जे देवाकडे कधी कधी मागतो, कधी कधी काय रोजच मागतो, पण कधीही मागू द्या, आपली मागणी ही खास आपल्यासाठीच असते का जगाच्या कल्याणासाठी असते? खरं आहे ना? खरं बोलतात ते तरी बरं आहे. जगासाठी मागायला मोकळे नाहीत आपण, आपण मागतोय आपल्यासाठी. पण ऐका बरं, म्हणून तर आपण आपल्यासाठी मागतो म्हणून आपल्या मागणीची कुठं नोंद होत नाही, आपल्या मागणीची कुणी दखल घेत नाही. पण याच्या उलट ऐका, संत देवाकडे मागतात ते स्वतःसाठी नाही, जगासाठी मागतात. त्यांच्या मागणीची नोंद देवाला सुद्धा घ्यावी लागते. ऐका बरं. आणि मग हे जगासाठी मागत असताना, आता ते का मागतात, कशासाठी मागतात ते काय तुम्हाला सांगायची गरज नाहीये. तुम्ही सगळे कीर्तन ऐकलेले. जगाच्या कल्याणा संताच्या. संत हे जगासाठी असतात, जगावर परोपकार करण्यासाठी आलेले असतात. त्यांचा वैयक्तिक स्वार्थ नसतो, त्याच्यामुळे त्यांना वैयक्तिक काही मागण्याचा प्रश्न येत नाही. जेही मागतात ते जगासाठीच मागतात. विडाला ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि ज्ञानेश्वरीच्या शेवटी पसायदान मागितलं. बरोबर आहे, आपल्या सर्वांना द्यात आहे ते पसायदान, काही सांगायची गरज नाही. पसाय म्हणजे प्रसाद, प्रसादाचं दान मागितलं. भगवंता, विश्वात्मक अशा भगवंताला दान मागितलंय, मला काहीतरी पाहिजे. बरं, काय पाहिजे? भगवंताने विचार केला, सगळ्या जगाला देणारी माऊली आज मागते, याचा अर्थ देवाला सुद्धा कुतूहल आहे, माऊली काय मागेल. आणि मग भगवंतानी थोडस कौतुकानं कुतूहलानं पाहिलं काय मागणार आहेत माऊली. आणि मग माऊलीने त्या पसायदानामध्ये काय काय मागितलं हे तुम्हाला सगळ्यांना पाठ आहे. एक सांगू का, जगासाठी मागितलं की देवाला आनंद होतो आणि स्वतःसाठी मागितलं की देवाला त्याचा राग येतो. विडालीचं मागणं आहे, तुम्ही विचार करा. एक तरी ओवी त्या पसायदानातली स्वतःसाठी घेतली का बघा बरं तुम्ही. स्वतःसाठी एक तरी ओवी ज्ञानोबारांनी मागून घेतली का? एक तरी सांगा. बात नाही. सुरुवात ते शेवट बघा. आता विश्वात्मके देवी हेने वागयज्ञ तो शावे आणि तो शोनी मज द्यावे पसायदान. हे झालं पहिलं टायटल. आता पुढे बघा. फर्स्ट, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मेरती वाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. बघा पुढे सगळ्या बव्या बघा. एक तरी स्वतःसाठी दुरितांचे तिमेर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जो जे वांछिल तो ते लावो प्राणी जातो.
आणखीन एक ओवी सांगतो, म्हणजे सगळ्याचं सारच झालं. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवोनी तिन्ही लोकी भजिजो आदी पुरुखी अखंडित. सांगा की याच्यातली एक तरी ओवी स्वतःसाठी मागितली आहे का? नाही ना मागितली. यांचं नाव माऊली आहे. पिढाला. आणि म्हणून जगासाठी मागतात ते संत, आणि आपण आपल्यासाठी मागतो तो जीव. खास आपल्यासाठी. आपला स्वार्थ आहे आपल्याकडे. आपल्याला काही घेणं देणं नाहीये कोणाचं. माझं झालं बस झालं, बाकीच्याशी काही घेणं देणं नाही. म्हणून त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये एवढा फरक आहे. असू द्या. तुम्हाला उदाहरण सांगितलं. आजची जी मागणी आहे ती समष्टी मागणी आहे. जगासाठी मागितलंय. ऐका बरं. पण पुन्हा त्याच्यामध्ये एक प्रकार आहे. जगामधले जगातल्या सगळ्यासाठी नाही, जगातल्या काही खास साठीच. विढाला. स्वतःसाठी नाही, दुसऱ्यासाठी, जगासाठी. पण जगातल्या सगळ्यासाठी नाही. पुन्हा त्याच्यामध्ये एक उपप्रकार पडला. पुन्हा हा जगासाठी आहे, पण जगातल्या सगळ्यासाठी आहे का? नाही ना. जगातल्या सगळ्यासाठी नाही. त्याच्यात एक खास विशेष आणखीन एक व्यक्तिमत्व निवडलंय. सगळ्यांसाठी नाही. मग कोण आहेत? आज नामदेव महाराज म्हणतात, देवा खरंच सांगू का, आज मागायचं हे याच्या आधी भरपूर सगळ्यांच्या कल्याणासाठी मागितलं, पण आज जरा मूड आहे. आज जरा माझ्या जातीचे स्वाभिमान माझा जागा झालाय. काय करू? माझी जातीचे मज भेटो. आतापर्यंत जगासाठी सगळ्यांना समान मागितलं, पण आज असं आहे वाटतंय की आज खास माझ्या लोकांसाठी मला मागायचं. मग आता हे तुम्ही समजून घ्या. माझे कोण, तुझे कोण, हे काही सांगायची गरज नाहीये. देवा आज मागायचं हे फक्त संत मंडळीसाठी मागायचं. आज संतांसाठी मागायचं, हरिभक्तांसाठी मागायचं, माझ्या मांदियाळीसाठी मागायचं. माझं कोणीतरी आहे आणि त्याच्यासाठी जीव तुटायला आज, आणि खास त्यांच्यासाठी मागायचंय. मग माझे कोण? हे माझे सखे, हे माझे संगाती, हे माझ्या जातीचे, हे माझे प्राण सखे, हे सगळे ते माझे सोयी रे सज्जन सांगाती. माझे सोयी रे सज्जन सांगाती. ते माझे सोयी रे सज्जन सांगाती. माझे सोयी रे सज्जन सांगाती. माया ठविती विठोबाची. माया ठविती विठोबाची. पाया ठविते विठोबाची. पाया ठविते विठोबाची. ते माझे सोयी रे सज्जन सांगाती. माया ठविती विठोबाची. माया ठविती विठोबाची. ते माझे सोयी रे सज्जन सांगाती. पाया ठविते विठोबाची. पाया ठविते विठोबाची. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाय आठविती. हे माझे सोयरे, हे माझे सांगाती आहेत, हे माझे सखे. आज खास यांच्यासाठी मेजवानी. काही कार्यक्रम करायचे म्हणून करायचेच असतात, पण काही कार्यक्रम खूपच आपुलकीनं करावे वाटतात. लक्षात येतं तुमच्या?
आता हे सगळंच असतं, कार्यक्रम सगळेच करावे लागतात, पण काही कार्यक्रमामध्ये काहीतरी विशेष आपुलकी असते. त्याचं कारण माहिती का? तो कार्यक्रम आपुलकीचा असतो. आपुलकीचा म्हणण्यापेक्षा आपल्या माणसाचा असतो. मग हे आपलं कोणीतरी भेटलं, आपलं कोणीतरी दिसलं की मग तळमळ निर्माण होते त्याविषयी. माझं वाटतं, एक सांगू का, कुठलीही गोष्ट माणूस असो नाही तर काही असो माझी वाटली पाहिजे. तिथं प्रेम असतं. ती काय वाटली पाहिजे? कार्यक्रम कुणाचा वाटला पाहिजे? माझा वाटला पाहिजे. आणि जिथं माझा वाटता समजायचं तिथं प्रेम आहे. ऐका ना तुम्ही, ज्ञानाचा सागर पण सखा माझा ज्ञानेश्वर हा शब्द नीट लक्षात घ्या. तो माझा आहे, नुसता ज्ञानाचा सागर असून मला स्वाभिमान आहे. तो ज्ञानाचा सागर आहे, पण तो ज्ञानाचा सागर माझा आहे हे विशेष आहे. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. विठोबाचा प्राण सखा शब्दामध्ये उगीच वापरलाय का तो शब्द? कसा वापरता नाही? माऊली माझी आहे हे प्रेम आहे. विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. सगळ्याशी असतं, पण त्यातला संबंधातला माझा कोण आहे हे विशेष निवडून काढलं जातं. माझा पाहिजे याच्यात आपुलकी बरोबर. हा आमचे माझा नाही काय येत हा शब्द पुढे येतोच. कोणी जर म्हटलं हा ते केशव महाराज गुले, हा आमचे महाराज आहेत, हो कळलं? हा शब्द निघाला पाहिजे. तिथं प्रेम असतं. हा गुले महाराज, हा आमचेच महाराज आहेत. ह्याच्यात काय आहे? प्रेम आहे, आपुलकी. आता तुम्ही म्हणता आता ही सगळी हे जे आहे हे सगळे आमची मित्र कंपनी, आम्ही समवयी नाही. आता हे म्हणू शकते केशव महाराज माहिती का माझा मित्र आहे, कळलं? माझा त्याच्यात प्रेम आहे. आणि आज खास मागायचं कुणासाठी? माझ्यासाठी. माझ्यासाठी म्हणजे स्वतःसाठी नाही, माझी जी आहे त्यांच्यासाठी विडाला. आणि म्हणून कार्यक्रम हा आजचा जो कार्यक्रम हा आमचा कार्यक्रम, आमचा म्हणजे माझा कार्यक्रम आहे. आदरणीय परमस्नेही परममित्र आपल्या संप्रदायाचे या परिसराचे किंवा गोड असं व्यक्तिमत्व कीर्तनकार हरिभक्तीपरायण दिलीप महाराज मुसळे. गेल्या वर्षी एक गोड संकल्पना त्यांच्या मनामध्ये आली आणि त्या संकल्पना त्यांनी ती साकार केली गेल्या वर्षी नामसप्ताहाची. पुढे असं झालं, गोड असा कार्यक्रम गेल्या वर्षी एवढा गोड आणि भव्य दिव्य पार पडला.
आणि पुन्हा मनामध्ये संकल्पना पुन्हा अशी वाढीस लागली की आता हे लागलेलं रोप याला उपटून काढण्यापेक्षा किंवा याला काढून टाकण्यापेक्षा हे असं जर जतन केलं तर एक दिवस याचा विशाल वटवृक्ष होऊ शकतो, म्हणून आता पाणी घालायला सुरू केलंय. बरोबर. आता हे हळूहळू वृक्ष होईल. याचा सुरुवात आहे, त्यांची संकल्पना आहे. असो, गोड आहे. तुमच्या या संकल्पनेला, तुमच्या या संकल्पाला सत्य संकल्पाचा दाता नारायण, हा, आणि हा संकल्प तुमचा जसा तुम्ही मनात धरलाय तो अगदी सिद्धीला जाईल, याच्यामध्ये वादच नाही. आणि त्याच्यासाठी आम्ही सर्वजण जोपर्यंत आहोत आपण सोबत, तोपर्यंत आम्ही कधीही तुमच्यासाठी उभेच आहोत. कारण तुम्ही म्हणाल महाराज हे कशासाठी, हे कशासाठी काय? अरे ही माझी आहे. एक सांगू का तुम्हाला, कलियुगामध्ये संघामध्ये शक्ती आहे. कलियुगामध्ये कशात शक्ती आहे? संघटित जे होतील त्यांच्याकडे शक्ती आहे. एकट्या एकट्यानं शक्ती दाखवायचा काळ नाही. पिढ्याला एक एकामध्ये मिळू, एक खेळू, एक खेळू, एक खेळू, कसं बी वडून ताणून पण जमवितो. आपणामध्ये खरंच सांगतो, ही काळाची गरज आहे बरं का. हृदयी कळवळा हा निर्माण करायचा आहे आपल्याला, आणि म्हणून ही गरज आहे. आणि मग आमच्या नामदेव महाराजांच्या गोष्ट ही लक्षामध्ये आली. हे चालायचं असेल का चंद्र सूर्य तोपर्यंत, कारण चालवायचं आहे नाही. आणि मग चालायचं असेल तर ही चालवणारी जी फळी आहे ही फळी टिकली पाहिजे, चिरंकाल टिकली पाहिजे. पण कशी टिकली पाहिजे? काय माणसं टिकणार आहेत का चंद्र सूर्यपर्यंत आहेत? नाही, हे सृष्टीचा क्रम आहे. आपण जे कार्य करू ते कार्य आपल्या पुढल्या पिढीनं केलं पाहिजे. ते पिढ्यानपिढ्या वंश परंपरागत हे चाललं पाहिजे. आणि मग हे चालण्यासाठी चांगली माणसं जन्माला आली पाहिजे. आलं लक्षामध्ये? आणि चांगली माणसं जन्माला येण्याकरता त्याला कुळ चांगलं लागतं. चांगली माणसं कुठेही जन्माला येत नाहीत बापू, कळलं? पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पावन तो देश. हरिचे दास जन्म घेती, जय हरिचे दास जन्म घेती. चांगली माणसं, धर्मनिष्ठ माणसं हा धर्म पुढे चालवण्यासाठी, धर्म जगामध्ये नांदला तर जग टिकत असत. धर्म ज्या दिवशी बुडाला त्या दिवशी विनाश आहे. मग या धर्माला चालवण्यासाठी हे बघा, देव येतो, धर्माची स्थापना करतो, निघून जातो. अरे पण स्थापना केलेल्या धर्माचं आचरण करणारी माणसं तर पाहिजेत का नाही?
वाढावया सुख भक्तिभाव वाढावया सुख भक्तिभाव वाढावया सुख भक्तिभाव वाढावया सुख भक्तिभाव धर्म धर्माची स्थापना करण्याकरिता देवाला यावं लागतं. बरोबर. हे फाउंडेशन तुम्हाला माहिती आहे. यदा यदा ही ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मश तदात्मानं सृजाम्यहम. देव येतो, धर्माची काय करतो? स्थापना करतो. बापू, स्थापना करणं महत्वाचं का स्थापन केलेलं चालवणं महत्वाचं? हो भरत बाबा, मंदिर बांधणं महत्वाचं नाही ना. आता कितीतरी पैशावाले लोक उठते तर काय करते? मंदिर बांधते. पुढारी लोक, गुत्तेदार लोक. आता आपल्याला काही त्यांच्यावर बिचाऱ्यावर टीका करायची असं नाहीये, पण महाराज आता गुत्तेदार लोक मंदिर बांधायले. काय बांधायचं अवघड आहे. तिकडल्या गुत्त्यातलं इकडं वापरायचं, मग काय दुसरं आहे का? तिकडली वाळू, तिकडलं लोखंड, काय लागतं मंदिर बांधायला? सारी मंदिरच मंदिर. महाराजापेक्षा पुढाऱ्याची, गुत्तेदाराच्या मंदिराची संख्या वाढली बरं का सध्या. पण लक्षात ठेवा, मंदिर बांधणं हे काय शो नाही, लोकाला दाखवणं नाही. तुम्ही मंदिर 10 करोडचं बांधता, पण तुमची ते मंदिरामध्ये जर तुमच्याच्यानं नित्य नेम नाही चालवणं झाला तर तेच मंदिर तुमच्या विनाशाला कारणीभूत ठरल. विडाला वाईट वाटेल पण खरं बोलायचं कोणी. तुमच्याकडे पैसे झालेत म्हणून तुम्ही मंदिर बांधताय. बांधू नका असं माझं म्हणणं नाही, पण उगीच कुठेही उठायचं मंदिर पोरखेळ करून टाकलाय मंदिराचा देवाचा. एवढे कशाला पाहिजेत मंदिर? अरे बांधण्याचा वाद नाही, पण तुम्ही बांधून सुद्धा पुन्हा जर त्या मंदिरातल्या मूर्तीची आणि देवाची अवहेलना होत असेल, तिथं नित्य नेम काही होत नसेल, नित्य पूजा होत नसेल, त्याचं पावित्र्य कोणी राखीत नसेल, तर मग त्या देवतेचा कोप होईल का प्रसन्न होईल? मग तो कोप कोणावर होईल? खरं बोला बरं. मंदिर बांधणं महत्वाचं नाही, त्या बांधलेल्या मंदिरातल्या मूर्तीची आणि भगवंताची शुद्धता, पावित्र्य आणि तिथले नित्य नियम हे चालवणं हे सगळ्यात महत्वाचं. तसा धर्म स्थापन करणं अवघड नाही. देव येतो आणि धर्म स्थापन करतो, पण स्थापन केलेल्या धर्माचा आचरण करणारी माणसं जर नसतील तर तो स्थापन केलेला धर्म टिकेल कसा? देवा कसा टिकणार आहे? आणि मग तू स्थापन करून गेलास आणि तू स्थापन केलेल्या धर्माचं आचरण करणारी माणसं जर इथं तयार नाही झाली तर तो स्थापन केलेला धर्म तो पुढे गेलास की मागं बुडल. किती वेळा येणार आहेस आणि किती वेळा स्थापन करणार आहेस? म्हणून ऐक देवा, तू एवढ्या अटीनं जन्म घेतोस. एक तर तुला जन्म घ्यायची गरज नाही, आम्ही तुला जन्म घ्यायला लावतो. धर्म रक्षावया धर्म संस्थापनार्थाय. बरोबर आहे.
आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे. अवतार. तू धर्माची स्थापना करण्याकरता येतोस, धर्म स्थापन करतोस, काम झालं की निघून जातोस, हे बरोबर आहे देवा. पण ऐक ना देवा, तू स्थापन केलेला धर्म आचरण करून त्याची शुद्धता आणि पावित्र्य ठेवून तो चंद्र सूर्य तोपर्यंत तो धर्म चालवणारी शुद्ध माणसं इथं जन्माला आली पाहिजे. तशी माणसं इथं जन्माला आली पाहिजे, हे आमचं मागणं आहे. आणि तशी माणसं जन्माला येण्यासाठी त्याला कुळ तसं लागेल. बावळटाच्या मूर्खाच्या कुळात धर्माचं आचरण करणारी माणसं कशी जन्माला येतील? पाय प्रमाण दिलंय, पवित्र ते आणि पावन तो देश आणि ते हरीचे दास. जन्म घेऊ कुठेही नाही, कुठेही कसे जन्म घेतील महाराज. आणि मग ज्या कुळामध्ये हरिदास हरिभक्त जन्माला यावे वाटत असतील अशी कुळ या मृत्यू लोकामध्ये कायम चिरंजीव टिकले पाहिजे. नाश नाही झाला पाहिजे त्या कुळाचा, काही हो. नाहीतर मग भगवंत म्हणतंय, मला सुद्धा वाईटाच्या कुळाचा लय राग येतोय बरं. मी अवतार घेतल्यावर पहिलं काम करतो, दैत्याची कुळे नाशी, साधूचा मान गिवशी, धर्माशी नीतीशी सेज करी विठाला. देव काय सगळ्याच कुळाचं रक्षण करतो असं म्हणायचंय तुम्हाला? अहो, देवाला काही काही कुळाचा राग पण येतोय. ठरवलं देवाला, ठेवायचंच नाही बीजाला माग याच्यातलं काही. करणे पाखंड खंड तर त्याच्यासाठी पवित्र कुळ टिकले पाहिजे. मग त्या पवित्र कुळामध्ये ती माणसं जन्माला येत असतात. राक्षसी कुळामध्ये धर्माचं आचरण करणारी माणसं जन्माला येत असतात नाही. शुद्ध कुळ, पवित्र कुळ. आणि याची जबाबदारी देवा तुझ्यावर आहे, कारण तुझ्या हातामध्ये कुणाचं बुडवायचं आणि कुणाचं वाढवायचं. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, सगळं तुझ्या हातामध्ये. देवाना जर ठरवलं का एखाद्याचं बुडवायचंय, कोण वाचू शकणार आहे? आणि देवाना जर ठरवलं का एखाद्याचं कुळ टिकवायचंय, अरे सगळं जग विरोधात जाऊ द्या, बालही बाका होत नाही. विडाला त्या पांडवांचं कुळ नष्ट करायचं असं अश्वत्थाम्यानं ठरवलं होतं. भागवतातली कथा, सगळे भागवताचार्य भरपूर आहेत ना आपल्याकडं. हा, पाच आहेत. दुर्योधनाला शब्द दिला अश्वत्थाम्यानं. मूर्छित पडला होता, रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला होता. अश्वत्थामा भेटायला गेला, मित्रा किती वाईट झालं रे. दुर्योधन रडायला लागला. अश्वत्थामा म्हणला, क्षत्रिय रडायला काय झालं? वाईट मान नकोस, वीर मरण आलंय तुला. दुर्योधन म्हणला, अश्वत्थामा खरं सांगू का, मी मरायलोय म्हणून रडत नाही. मला वाईट, मी मरायलो म्हणून याचं वाईट वाटत नाही. मला एक गोष्टीची खंत राहिलीये म्हणून जरा मला वाईट वाटतंय. अश्वत्थामा म्हणला, काय खंत आहे? दुर्योधन म्हणला, खंत एवढीच आहे,
आम्ही 100 जण होतो. किती भाऊ होतो? 100 होतो. अरे 100 एकही राहिलं नाही, एकही राहिलं नाही. अश्वत्थामा खरं सांगू का, पण 100 राहिलं नाही याचं सुद्धा दुःख नाही, कारण आम्ही 100च्या 100 वीर मरणानं मारायलो. अरे मग दुःख कशाचं आहे? ते म्हणलं आम्ही 100 मेलो याचं दुःख नाही, मग दुःख कशाचं आहे? पुढल्या 5 मधलं एक बी कसं मेलं नाही. बघितलं का दुष्ट विचित्र असतं. म्हणता आमची 100 गेली याचं दुःख नाही हो, मग पुढल्या 5 मधलं एक बी गेलं नाही याचं दुःख आहे. मग अश्वत्थामा म्हणला काय म्हणणं आहे? अरे म्हणला निर्वंश झालोच नाही धृतराष्ट्राचे, आणि पांडव तसेच आहे. अश्वत्थाम्यानं वचन दिलं, म्हणला मी शेवटचं तुला मैत्रीचा शब्द देतो, फक्त प्राण धर. आत्ता जातो आणि पांडवांचे शिरछेदच करून ठेवून येतो. ते गेलं महाराज अश्वत्थामा. मला तेवढी कथा सांगायची नाही. चुकून काय झालं, पांडव निघून गेले. पांडवांचे द्रौपदीचे 5 पोरं तिथं झोपलेले होते. हे गेलं आणि त्या 5 पोराचे मुंडके कापले आणि घेऊन आलो. दुर्योधनाला म्हणला बघ तुझी इच्छा पूर्ण केली, आयुष्यभर तुला पांडवांना माराय जमलं नाही, एका झटक्यात 5 पांडवाचे मुंडके कापून आणले. दुर्योधन हसला. अश्वत्थामा म्हणला हसायला काय झालं? अरे मारले ना. दुर्योधन म्हणला मूर्ख आहेस अश्वत्थामा, अरे आयुष्यभर आम्ही 100 झटलो, ते केस वाकडा झाला नाही, तुझ्यासारख्या माकडाच्या नाव एका झटक्यात 5 कशी मरते? मग म्हणला हे कुणाच आहे? बघ म्हणला चापून. पांडवांचे नाहीत. बघितले तर महाराज द्रौपदीच्या 5 मुलाचे शिर होत होते. आणि मग इकडे द्रौपदीनं आक्रोश मांडला, माझे मुलं मारले. अर्जुनानं त्याचा पाठलाग केला, रथाला बांधून आणला, उभा केला. आता ती सगळी कथा सांगत नाही, पण अश्वत्थाम्याचा तिथं अपमान केला तेवढ्या भर लोकांमध्ये. त्याचा मणी काढून घेतला, त्याची दाढी मुंडन केली, कंबरामध्ये लाद घातली, गचंडे देऊन हाकला. अपमान झाला त्याचा. ऐका ना, त्या अपमानामध्ये अश्वत्थामा सुडाला पेटला. काय झाला? सुडाला पेटला. पांडवांनो, एवढ्या लोकांमध्ये मी तुमचा गुरुपुत्र असून सुद्धा तुम्ही माझा एवढा अपमान केला. का केला? कारण तुम्हाला वाटलं की आमची 5 मुलं मारली आणि आम्हाला निर्वंश केलं, याचाच राग होता ना तुम्हाला. अरे तुमची 5 पोरं मारून सुद्धा तुम्ही निर्वंश झालेला नाहीत हे मला माहिती आहे. कारण आणखीन एक तुमच्या कुळाचा कुळदीपक एका स्त्रीच्या गर्भामध्ये हे मला चांगलं माहिती आहे. आणि ती अभिमन्यूची पत्नी उत्तरा होती. बरोबर आहे? अर्जुनाने सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू जो चक्रव्यूहामध्ये मारला गेला, त्याची पत्नी उत्तरा विराट राजाची मुलगी सती चालली होती नवऱ्याबरोबर. भगवंताने जाऊ दिलं नाही. सती जायचं नाही म्हणले, तुझ्या गर्भामध्ये एक दिव्य असा बालक. अश्वत्थामा म्हणला पांडवांनो, तुम्ही निर्वंश झालेला नाहीत. अभिमन्यूची पत्नी उत्तरेच्या गर्भामध्ये एक कुलदीपक तुमचा आणखी शिल्लक आहे. जोपर्यंत मी त्याला नष्ट करत नाही तोपर्यंत तुम्ही निर्वंश होत नाही. आणि या सुडाच्या भावनेनं पेटलेल्या अश्वत्थाम्यानं उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलं. त्या गर्भ जाळण्यासाठी ब्रह्मास्त्र सोडलं. आणि ते ब्रह्मास्त्र आग ओकत उत्तरेच्या गर्भावर आलं. आणि ते पाहिल्याबरोबर उत्तरा धावत भगवंताला शरण गेली. कृष्ण कृष्ण महाबाहो देव देव जगतपते. भगवंताला शरण गेली. कृष्णाला सांगितलं, भगवंता मी मेले तरी माझं काही नाहीये, पण माझ्या पोटामध्ये पांडवाचा कुलदीपक आहे, एकच राहिलाय बरं. नाही तर हे जर ब्रह्मास्त्रानं गेलं तर पांडव निर्वंश होते आणि कुळच संपल पांडवांचं. भगवंताला काळजी होती महाराज. तिकडलं बुडलं तर बुडलं, कुठलं तिकडचं, पण हे टिकलं पाहिजे. पांडवांचं कुळ टिकलं पाहिजे. कारण या कुळातल्या पुढल्या पिढीची धर्माचं रक्षण करण्यासाठी या पृथ्वीला गरज आहे. भगवंताने सूक्ष्म रूप धारण केलं, उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि सुदर्शन चक्राच्या द्वारे त्या ब्रह्मास्त्राचं त्याला परत पाठवलं आणि त्या गर्भाचं रक्षण केलं महाराज. आणि नीट ऐका, 9 महिने पूर्ण झाल्यानंतर
त्या रक्षण केलेल्या बालकाचा जन्म झाला. त्याचं नाव आहे राजा परीक्षित. विठाला विठाला हरी विठ्ठल. सांगितलं मी तुम्हाला चांगलं. हा, धृतराष्ट्राच्या आणि कौरवाच्या कुळातली काळजी नाही देवाला लागली. एखादं राहू द्यावं, पुढं गरज लागल अशी काही काळजी केली देव? मग काळजी कुणाच्या कुळाची केली देवाने? कोण्या कुळाचा देवाला अभिमान वाटतो आणि कोण्या कुळाचा देवाला राग येतो? तर सज्जनो, दैत्याचं कुळ, दैत्याचं म्हणजे राक्षसाचं नाही बरं का, माणसात सुद्धा दैत्य असतात, माणसात सुद्धा दैत्य असतात. त्यांच्या कुळाचा राग येतो देवाला, ते बुडवायचं बघतो देव. तो खबर आहे म्हणले, तू का म्हणे कुळ तुझे बुडविना कशाचाच देवाला काही घेणं देणं. मग ते किती बी उच्च कुळातला असू द्या आणि जवळचं बी असू द्या. भरत महाराज, लय उच्च कुळातले, लय जवळच्या माझ्या कुळातले, आधर्मी पण माझ्या कुळातले म्हणून सोडतो का देव? अरे अधर्माला आडवे आले, अरे स्वतःच्या यादव कुळाची भीड पाहिली नाही, दुसऱ्याची काय पाहिजे? विढाला विढाला यादव कुळ कुणाचं आहे? स्वतःच आहे ना देवाच. कळी स्वकुळाला वेली, बरोबर आहे नाही? कळी स्वकुळाला वेली, यादव वृंदा ही गोष्ट बरी नाही केली. देवाचं स्वतःच कुळ होतं यादवच, पण महाराज त्या कुळामध्ये अधर्म मातला. यादवांनी धर्म भ्रष्ट केला यादवाने, आणि देवाला ही गोष्ट खटकली. हे भले माझं कुळ आहे, पण हे कुळ धर्माला पोषक राहिलेलं. उन्मत्त झाली ना ती यादवाची पोरं. त्या सांब नावाच्या पोराला साडी नेसवली, त्याला बाईचं मेकअप केलं, त्याच्या पोटात बोचके खवले, गरोदर बाईचं सोंग केलं आणि साधू संतांचा छळ करायला गेले. लय तुम्हाला भविष्य कळतंय म्हणे, साधू आहेत तुम्ही, सांगा बरं हिला पोरग होईन का पोरगी? काय गरज आहे असले कुठाने करायचे, साधूला छळायची? त्या साधू संतांनी शाप दिला, मूर्खांनो, अरे भगवंताच्या कुळामध्ये जन्मून तुम्ही एवढे उन्मत्त झालात, अधर्मी वागायला लागलात, शाप आहे आमचा. याला मुलगा आणि मुलगी सोडा रे, याला मुसळ होईन, तेच मुसळ तुमच्या कुळाचा नाश करेल. विढाला लक्ष द्या बरं, मला काय म्हणायचं. देवाचं कुळ होतं यादव कुळ, स्वतःचं रक्त होतं देवाचं. पण ज्या दिवशी देवाला कळालं हे माझं कुळ आहे, पण हे धर्माला विरुद्ध झालंय. यादवाचा पोर एक गोप्या भला, हा, तो बहुतची खेळ खेळला रे. लहान थोरावगी मारिली,
खेळची मोडून खेळची मोडून गेला रे विठाला. मग देवानं ठरवलं, कृष्णानं ठरवलं, भले माझं कुळ आहे पण हे कामाचं राहिलेलं नाही. मग आता हे टेकवावं लागल का बुडवावं लागल? मग काय केलं? देव म्हणले मी जायच्या अगोदर आधी यांना बुडवितो मग मी जातो, कारण मी आधी गेले हे माग मारतील. सुळसुळाट होईल यांचा, आणि लोक चंद्र सूर्य तोपर्यंत माझ्या यादव कुळाला दोष देतील. देवाना अगोदर त्यांचंच पिटविलं. लोकांकडे भांडणं गेलीच नाहीत भरत महाराज, घरच्या घरीच पिटविलं. एकामेकाला मारण्यातच संपविली महाराज. जाऊ द्या तो इतिहास बंद. सांगायचं तात्पर्य ऐका, स्वतःचं कुळ जरी धर्माच्या विरोधात गेलं तरी स्वतःच्या कुळाची भीड देव बघत नाही, आणि मग बाकीच्या कुळाची भीड बघायला देव वेडाय काय महाराज? विठाला मग तिथं माझं तुझं नाही आणि ओचनेचे नाही. आता एखादा उच्च कुळातला आहे पण धर्माला पोषक नाही, मग काय तेवढं उच्च कुळातला आहे म्हणून त्याचं रक्षण करणार आहे देव? त्याचा कुळफेड काही नाही. तो धर्माला पोषक नाहीस का ते म्हणायचंच नाही मी लय उच्च कुळातला आहे. खलास. काय बोलायचं महाराज? दुर्वास काय साध्या कुळातला नव्हता बरं, महान पतिव्रता अनुसयेचा मुलगा आहे तो. काय पवित्र कुळातले अत्रि ऋषी आणि अनुसयेचं पोरग आहे ते. कोण? दुर्वास. कुळमुख चांगल्याच आहे पण काम कसली करीत बसलं ते. मायबापाचं नाव कमविण्यासारखं एक तरी काम केलं का त्यानं? उग उठके कुणालाही छळ, उठके कुणालाही छळ. देवानं बे महाराज त्याचा छळच केला का नाही? काही काही चांगल्या कुळात जन्माला येतात पण कर्म वाईट करतात आणि कुळाचं नाव खराब करतात. मग काय त्यांच्या कुळाला चाटायचं? नंबर 2 ऐका, त्याच अनुसयेच्या नात्रीच्या पोटी चंद्र जन्माला आहे. कोण? दुर्वासाचा सक्का भाऊ येतो चंद्र, आणि त्या चंद्रानं सुद्धा कुळाला शोभल असं काम केलं नाही. इंद्राच्या नादी लागला आणि अहिल्याचा विनयभंग केला आणि जन्माचा कुळासहित स्वतःला डाग लावून घेतला. पिढाला मग हे चांगल्या कुळातलीत म्हणून लय चांगली निघली असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही. मग देवाला असल्याची काही घेणं देणं नाही. चांगला असो नाही तर कोणाचा असो संपविणारच. आणि हरिभक्तन धर्माचं रक्षण करणारा जर निजबी कुळात जन्माला आला तरी त्या कुळाचं रक्षण करण्याची जबाबदारी देवाची. महाराजांनी वर्णनच केले. महाराज जनक कोण कुळ त्याचे, जनक कोण कुळ त्यांचे, जनक कोण कुळ मैराळ जनक कोण कुळ त्यांचे. दयाचे काय सांगू, महिमान दयाचे काय सांगू, महिमान दयाचे काय सांगू. तुम्हाला कोणतं म्हणायचं होतं? निश्चय कुळीचा निंदिते ही निवली उंच वंदे होय निचे कुळीचा हरीचे जो गाय गुणवाद. महाराज उच्च कुळामध्ये जन्माला आला आणि त्यानं नीच कामं केली, देव त्याच्या कुळाचा विचार करून त्याला सोडित नाही, त्याचं सुद्धा कुळ संपवतो. पण नीच कुळामध्ये जन्माला आला पण काम धर्म रक्षणाचं जर केलं तर नीच कुळ असून सुद्धा त्या कुळाला तारण्याचं आणि त्याला पुढे चालवण्याची जबाबदारी देव उचलतो. बरोबर आहे की नाही? नाहीतर काय प्रल्हादाचं कुळ शुद्ध होत काय? भक्ता प्रल्हादाचं कुळ कुणाचं आहे? मग माणसाचं नाही ना ते. पाहे पा भक्तीची अथिलपणे दैत्य देवा आणले गुणे.
माझे नरसिंहत्व लेणे जयाच्या महिमे. भक्त प्रल्हादाचं कुळ हे राक्षसाचं कुळ आहे, हिरण्यकश्यप. आता तुम्हाला सगळा इतिहास माहिती, काय सांगायचे गरज. अहो महाराज ते राक्षसाचं आणि देवाचं काय ब्रीद काय आहे? पडेल दैत्याची कुळे ने दैत्याच्या कुळाचा काय करतो? नाशी. आणि प्रल्हादाचं कोणाचं? मग त्याचं नासलं का टिकविलं? नाश केला नाही, प्रल्हादाच्या कुळाचं रक्षण केलंय देवानं. ऐका, तुम्हाला ऐकायचं असलं, हिरण्यकश्यपाला मारलं आणि भक्त प्रल्हाद रडायला लागला. घाबरलं ते नरसिंहाचं भयंकर रूप बघून. 5 वर्षाचं लेकरू रडायला लागलं. नरसिंह भगवंतांनी मांडीवर घेतलं प्रल्हादाला आणि जिभेनं चाटायला लागलं, कारण तोंड सिंहाचं होतं. गप बाळा, रडायला काय जा, मी आहे की आता, तुझा शत्रू मेला. प्रल्हादानं सांगितलं, देवा माझा शत्रू होता हे खरंय, अरे पण माझा बाप होता ना देवा. माझ्या डोक्यावर लाज पित्याचं छत्र निघून गेलं. बघून ते इमोशनल झाले. बघ प्रल्हादा, खरंय ते, पण तुला आजपासून बाप नाही. पण काय करा, तुझ्या बापाची कर्म वाईट होती, राक्षस होता. तुझ्या रक्षणाकरता मला त्याला मारावं लागलं, मला माफ कर. भक्त प्रल्हाद म्हणला, देवा जाऊ दे आता, झालं गेलं, माझ्या बापाला तू मारलंस, पण कमीत कमी अधोगतीला जाऊ देऊ नकोस, मोक्षाला जाऊ दे. भगवंताने सांगितलं, वेड्या, ज्यानं माझ्या मांडीवर प्राण सोडलाय तो अधोगतीला कसं जाईल? आणि त्या भावनेच्या भरामध्ये भगवंतानी भक्त प्रल्हादाला वचन दिलं, बापू झालं ते झालं, वाईट मानू नकोस. तुझ्या कुळातल्या तुझ्या बापाला माझ्याकडून मरण आलं म्हणून तुला वाईट वाटलं ना, माझं वरदान आहे. तुझं भले कुळ राक्षसाचं आहे, दैत्याचं आहे, पण माझं वरदान आहे, इथून पुढे तुझ्या कुळातल्या कुठल्याच राक्षसाची काही जरी चूक झाली तरी मी त्याला मारणार नाही, हे माझं वचन आहे. तुझ्या कुळातल्या इथून पुढच्या, कुळ कुणाचं आहे तरी सुद्धा देवानं वरदान वचन दिले प्रल्हादाला, इथून पुढे तुझ्या वंशातल्या एकाही व्यक्तीला मी मारणार नाही. म्हणून नीट ऐका, बळीला मारायचं होतं, बळीला मारता आलं नाही, पाताळात नेऊन घाणावं लागलं आणि जीवदान द्यावं लागलं, कारण भक्त प्रल्हादाला दिलेलं वचन होतं. कारण बळी हा प्रल्हादाचा नातू होता. विठाला बळीला सोडायचं होतं, मारायचंच होतं. महाराज दैत्य होता तो, मग सगळ्या दैत्यांचा राजा होता. त्यावेळेस समुद्र मंथनाच्या वेळेस तो राजा होता दैत्याचा. शुक्राचार्य गुरु होते आणि हाहाकार माकवला होता, मारायला चालतो, मारलाच असता, पण फक्त वचनाला गुतला देव. कोणाच्या? आज्याच्या, त्याच्या. हो, कारण प्रल्हादाचा मुलगा विरोचन आणि विरोचनाचा मुलगा बळी, प्रल्हादाचा नातू. भक्त प्रल्हादाला वचन दिलं होतं की इथून पुढे चंद्र सूर्य तोपर्यंत तुझ्या कुळाचं रक्षण मी करीन, तुझ्या कुळाला धक्का लागू देणार नाही आणि तुझ्या कुळातल्या मी कुणालाही मारणार नाही. आणि म्हणून बळीराजाला वरदान मिळालं. बळी सर्वस्वे उदार बळी सर्वस्वे उदार, सर्वस्वे उदार बळी सर्वस्वे, जेने उभारिला कर, जेने उभारिला कर, जेने उभारिला कर, जेने उभारिला कर, हा करोनी कार तो पाताळी घातिला, करोनी कार तो पाताळी घातिला, हा करोनी कार तो पाताळी घातिला, हा करोनी कार तो
बाप दादाला दिलेल्या कुळाच्या रक्षणाच्या वचनामुळे. आता हे सगळे दृष्टांत झाले का? याच्यातून तुम्हाला काय कळालं? देवाच्या मनात आलं की तो त्या कुळाचं रक्षण हे कुणाच्या हातात आहे? बुडवायचं का वाढवायचं? ते कुळ बुडवायचंय का वाढवायचंय हे कोण ठरवतंय? माणसं नाही ठरवू शकत. हे सगळी सूत्र कोणाच्या हातात आहेत? त्यानं जर ठरविलं का तुझा आता दाखवितोस तो का म्हणे कुळन तुझे बुडवीन समूळ. प्रतिज्ञाच आहे. पण नास्क बी असू द्या, नीच बी असू द्या, दैत्याचं बी असू द्या, पण देवानं जर ठरवलं का या कुळाला बुडू द्यायचं नाही, हे चालवायचंय, तर पुन्हा कोण काय करणार आहे त्या कुळाचं? म्हणजे ते बुडवायचं का वाढवायचं हे सर्वस्व कुणाच्या हातात आहे? आणि हे नामदेव महाराजांच्या लक्षात आलं. नामदेव महाराज सगळी सूत्र कुळाची कुणाच्या हातात आहे? तुझ्या हातात आहे. म्हणून देव ऐक, आज मागणंच तुझ्याकडे आहे. काय? अकल्प आयुष्य भावे तया कुळा. 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 माझी या सकळा हरीच्या दासा. माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. कल्पनेची बाधा न हो कोणी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नामदेव महाराजांचं हे वाक्य आहे. देवा कुळाचं रक्षण का कुळाचं भक्षण करायचं हे सर्वस्व अधिकार तुझा आहे. म्हणून ऐक, तूच फक्त हे करू शकतोस, म्हणून मी तुझ्याकडे हे मागायला आलो. अकल्पाविष्य भावे तया. त्या कुळाला अकल्पाविष्य प्राप्त झालं पाहिजे एवढंच मागणं आहे. अकल्प म्हणजे किती माहितीये का? एक कल्प नाही, कल्पाच्याही नंतर. काहींना आयुष्य कल्पपर्यंत आहे, कारण कल्पपर्यंत सृष्टी राहते, कल्पाच्या नंतर सृष्टीचा प्रलय होत असतो. एक कल्पपर्यंत सृष्टी असते, कल्पाच्या नंतर सृष्टीचा प्रलय होत असतो आणि मग पुन्हा नव्यानं पुन्हा सृष्टी निर्माण होत असते. आता हे सप्त चिरंजीव आहेत का? हे सप्त चिरंजीव यांना मरण नाही, पण कवर नाही माहितीये का? कल्पपर्यंत. कल्प संपलं की यांना सुद्धा जावं लागतंय विडाला. यांना मृत्यू नाही. व्यास, बली, हनुमान, अश्वत्थामा हे जे आहेत का सप्त चिरंजीव, यांना मृत्यू नाही, पण कधीपर्यंत नाही? कल्पपर्यंत नाही. आणि कल्प संपलं यांना सुद्धा काय करावं लागतंय? जावं लागतंय ब्रह्मदेवाला जावं लागतंय. यांचं काय तुम्ही घेऊन बसला? नामदेव महाराज म्हणतात त्या चिरंजीवा इतकं सुद्धा आयुष्य नाही मागितलं. कल्पपर्यंत नाही, अकल्प कल्पपर्यंत आयुष्य व्हावेत असं म्हटलंय का? नाही. कल्पाच्याही नंतर पुन्हा जरी सृष्टी किती जरी वेळा निर्माण झाली तरी पाठीमागल्या कल्पातलं जे साधूचं कुळ आहे ते कुळ पुढल्या सुद्धा सृष्टीच्या विस्तारामध्ये पुन्हा त्यानं नव्यानं जन्म घेतला पाहिजे. म्हणून देवा ऐक, अकल्प आयुष्य
व्हावे तया कुळा कुणाच्या माझी आस कळा हरीच्या दासा विडोबार नामदेव महाराजांनी भगवंताकडे केली. बरं देवा, हरिदास ज्या कुळामध्ये जन्माला येतात, वैष्णव ज्या कुळामध्ये जन्माला येतात, ते कुळ टिकलं पाहिजे. ते पवित्र आणि शुद्ध झालेलं कुळ आणि बीज आहे. म्हणून त्याच्यात पुन्हा धर्माचरण करणारी धर्मनिष्ठ पुन्हा पुन्हा माणसं जन्माला आली पाहिजेत. आणि ती येण्यासाठी हे कुळाला अकल्पपर्यंत आयुष्य टिकलं पाहिजे ते कुळ, अशी माझी मागणी आहे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा. आता पुढले 3 चरणावर 3 कीर्तन सेपरेट लागतात. प्रत्येक वर्षी करू. कारण ते सगळेच विषय निराळे आहेत ना, ते सगळेच विषय निराळे. आता ते कल्पना कोण, तिची बाधा कधी होते, कशी होते, लय मोठा कुठं नाही, त्याचं एक सेपरेट चिंतन. अहंकाराची निर्मिती कधी होते, राजस का म्हटलंय, त्याचं एक सेपरेट चिंतन. नामा म्हणे तया असावे कल्याण, हे कल्याण कशा पद्धतीचं असतंय ह्याचं एक सेपरेट चिंतन आहे. आता तिकडं काय जायचं नाही, आपलं एवढ्यावरच आटोपतं. इकडे एकच मागणी मागू, ही जी सगळी माझे हे जे हरिदास जे माझी मंडळी आहे का, यांना अकल्प यांच्या कुळाला आयुष्य प्राप्त हो. आणि त्याचबरोबर आमचे आदरणीय दिलीप महाराज यांना सुद्धा अकल्प आयुष्य प्राप्त हो, त्यांना सुद्धा आयुष्य मिळो, त्यांच्याकडून अशीच सेवा परमार्थाची घडो आणि त्यांच्या पुढल्या कुळामध्ये पिढ्यानपिढ्याही घडत राहो, अशी मागणी मागूया. आणि ही सेवा भगवंताच्या चरणी याच ठिकाणी समर्पित करूया. महाराजांच्या प्रेमास्तव खूप या ठिकाणी आज हा परिवार जमलेला आहे. वैष्णवांची मांदियाळी जमलेली आहे. आमचे मुरकुटे महाराज आहेत, आमचे बापू आहेत. आता सगळ्यांचेच नावं घेणं शक्य नाही, तरी सुद्धा भरत महाराज आहेत, पाटील आहेत, मूर्तिकर मंडळी आहे, हिंगणगावची मंडळी आहे. त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण परमस्नेही आणि परममित्र आदरणीय अंकुश महाराज आहेत. त्याचप्रमाणे आमचे सुधाकर भाऊ आहेत, मृदंगाचार्य आमचे परमस्नेही आदरणीय पंडित महाराज आहेत. ही सगळी विष्णू महाराज आहेत. सगळी मंडळी, ही सगळी वैष्णवांची मांदियाळी आमच्या दिलीप महाराजांवर हे असलेलं सगळ्यांचं अतूट प्रेम. आणि खरं सांगू का, कोणी कोणाचं काही नाही, घेत नाही, देत नाही हो. मी मगाशीच सांगितलं, संप्रदायामध्ये एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, भरत महाराज, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. कोणी कोणावर जाळायचं नाही, कोणी कोणावर फिसकायचं नाही, काही उपयोग होत नाही. आमच्यात आमचं म्हणतोय. तेवढं सांभाळा जरा. तेच सांगालो ना मग, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. प्रसिद्धी, पैसा, मान, हे सगळ्या गोष्टी आपल्या आपल्या प्रारब्धावर अवलंबून आहेत. कोणाला काही कमी मिळेल, कोणाला जास्त मिळेल. तुम्हाला तारका कमी असतील, मला जास्त असतील, तुम्हाला नसतील नाही तर असतील, हा ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा विषय आहे. पण प्रारब्ध ज्याच्या त्याच्यावर सोडायचं, संबंध प्रेमानं टिकवायचे. कळलं? हे हृदयी कळवळा वैष्णवांचा हे लय महत्वाचं आहे संप्रदायामध्ये. हे एकमेकाचं प्रेम, हा जिव्हाळा एकमेकाचा टिकणं महत्वाचं आहे. तर संप्रदाय येणाऱ्या काळामध्ये या संप्रदायाला उज्ज्वल भविष्य महाराज. आणि हे कार्य आता आम्ही सर्वजण ही तरुण मंडळी अगदी करतोय, आम्ही ते समजून घेऊन करतोय. आणि ती करणं काळाची गरज आहे.
सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी होऊन सगळ्यांना एकमेकाला प्रेमानं राहूया, प्रेमानं पुढे आपली भविष्यातली वाटचाल करूया. आणि ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, माधव बाबा, भगवान बाबा, वामन भाऊचा हे सगळं नाव आपण उज्ज्वल करूया अशी प्रतिज्ञा भगवंताच्या चरणी आपण करून वाणीला याच ठिकाणी पूर्ण. किंबहुना तुमची धर्म कीर्तन सिद्धी नेली माझे जे उरले पायी कपन. ज्ञानेश्वर नाराज माऊली